जय शिवराय विद्यार्थ्यांनो, आज आपण वीर तानाजी मालसुरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची शौर्यगाथा आपण पाहणार आहोत. चला तर पाहूयात हे व्हिडिओद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू मावळे वीर तानाजी मालसुरे यांची शौर्यगाथा, तसेच कोंढाणा किल्ल्यावरील ऐतिहासिक युद्ध, घोरपडीचा वापर, तसंच उदयनभान राठोडशी झालेला भीषण संघर्ष आणि गड आला पण सिंह गेला हे अमर शब्द, हा सगळा इतिहास आपण या एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मराठ्यांच्या पराक्रमाला सलाम करा. चला तर पाहूयात. प्रथम, तानाजी मालसुरे हे कोण होते? पहा तर, तानाजी मालसुरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू मावळे होते. कोण होते? मावळे होते. ते एकदम अत्यंत विश्वासू, स्वराज्यासाठी लढणारा, मृत्यूला हसत स्वीकारणारा हा सिंहासारखा योद्धा म्हणजे कोण? वीर तानाजी मालसुरे. तानाजींची निष्ठा, शौर्य आणि बलिदान मराठी इतिहासाला अमर करून गेले. समजलं? तानाजींचं जे निष्ठा, शौर्य आणि बलिदान होतं ते मराठी इतिहासाला अमर करून गेलेले आहे. त्यांचे पूर्ण नाव वीर तानाजी मालसुरे व त्यांचा जन्म अंदाजे 1600 मध्ये कोंढाणा परिसर येथे झालेला. मृत्यू त्यांचा 4 फेब्रुवारी 1670 मध्ये. तसेच ओळख त्यांची पहा. छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू मावळे आणि पराक्रमी योद्धा होते. पत्नी, त्यांचं नाव आहे काय तर सावित्रीबाई मालसुरे. तर पहा, कोंढाणा किल्ल्याचे महत्त्व त्यांच्यासाठी काय होते? कोंढाणा किल्ला म्हणजे आजचा सिंहगड. हा किल्ला पुण्याच्या संरक्षणासाठी फार महत्त्वाचा होता. तो त्यावेळी मुघलांच्या ताब्यात होता. कोणाच्या? तर मुघलांच्या ताब्यात होता. आणि किल्ल्यावर उदयनभान राठोड नावाचा अत्यंत बलाढ्य सरदार होता. शिवाजी महाराजांनी ठरवलं. काय ठरवलं? तर कोंढाणा जिंकायचंच. नंतर त्यांनी तानाजी मालसुरेंच्या मुलाचं लग्न ठरलेलं होतं. कोणाचं? तानाजी मालसुरे यांच्या मुलाचं लग्न ठरलेलं होतं. घरात आनंदाचं वातावरण होतं. पण शिवाजी महाराजांचा हुकूम येताच तानाजी म्हणाले. काय म्हणाले? तर आधी स्वराज्य, मग संसार. आणि स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून तानाजी मालसुरांनी रंगभूमीकडे काय केले तर निघाले. आणि हेच खरं काय त्यांचं देशप्रेम. पहा, पुढे कोंढाणा किल्ला फार उंच आणि मजबूत होता. सरळ हल्ला अशक्य होता. तेव्हा तानाजींनी वापरलं. काय वापरलं? तर घोरपड. एक अनोखी युक्ती म्हणजे घोरपड. त्यानंतर रात्रीच्या अंधारात घोरपडीच्या मदतीने तानाजी आणि त्यांचे मावळे म्हणजे आपले मावळे किल्ल्यावर चढले. कशाच्या मदतीने? तर घोरपडीच्या मदतीने. इतिहासातला हा क्षण आजही थरारक वाटतो. पहा, पुढे उदयभान किल्ल्यावर चढताच मावळ्यांनी काय केला तर हल्ला केला. संपूर्ण कोंढाणा रणांगण बनला. तानाजी आणि उदयभान यांच्यात भयंकर युद्ध झालं. पुढे तलवारींचा कडकडाट, शौर्याची परिसीमा. शेवटी तानाजी मालसुरे वीर मरण पावले. पण मराठे थांबले नाहीत. आणि पुढे पहा, मराठ्यांनी कोंढाणा किल्ला जिंकला, स्वराज्याचा झेंडा फडकवला. पण जेव्हा ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना समजली तेव्हा महाराज म्हणाले. काय म्हणाले? तर पहा, महाराज असं म्हणाले, गड आला पण सिंह गेला. हे शब्द आजही प्रत्येक मराठी माणसाच्या काळजात घर करून बसलेले आहेत. तानाजींच्या पराक्रमाच्या सन्मानार्थ कोंढाणा किल्ल्याचं नाव बदलून आज सिंहगड ठेवण्यात आलेलं तुम्हाला दिसत आहे. हा किल्ला आजही तानाजींच्या शौर्याची साक्ष देतो. पुढे आपण पाहूयात वीर तानाजी मालसुरे यांच्याकडून आपण काय शिकलो आहोत आणि काय शिकायचं आहे. तर पहा, त्यांच्याकडून निष्ठा, त्याग, स्वराज्यासाठी सर्वस्व, प्रथम राष्ट्र स्वतः नंतर, हे आपण तानाजी मालसुरे यांच्याकडून शिकत आहोत. फक्त योद्धा नव्हे, तानाजी मालसुरे हे फक्त योद्धा नव्हते, ते एक विचार होते. काय होते? ते एक विचार होते. जर तानाजी मालसुरे आज आपल्यात असते तर ते म्हणाले असते, स्वराज्यासाठी जगणं आणि गरज पडल्यास मरणं हेच खरे जीवन. स्वराज्यासाठी जगणं आणि गरज पडल्यास मरणं हेच खरे जीवन.
जय भवानी जय शिवाजी. विद्यार्थ्यांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की लिहा जय भवानी जय शिवाजी.